रामकृष्ण हरी माऊलींनो, सर्वांना गौरीचा नमस्कार. तर कशा आहात सर्वांचं गौरीच्या स्वयंपाकघरामध्ये स्वागत आहे. आज आपण थंडी स्पेशल खारी खोबऱ्याचे लाडू बनवतोय. पौष्टिक असे, त्याच्यामध्ये हवरी, काजू, बदाम सर्व काही पौष्टिक घातलेलं आहे. फक्त मेथी वापरलेली नाही आहे, तर इथे तुम्ही मेथीसुद्धा वापरू शकता. पण खूप छान अशी आपल्याला लाडूची रेसिपी आहे. पण तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असेल, गौरी चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबा, म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. थंडी स्पेशल आपण लाडू बनवलेले आहे. याच्यामध्ये तुम्हाला केसांची समस्या पण दूर होतील, कमराची पण समस्या दूर होईल आणि पौष्टिक पण आहे. तर अशा पद्धतीने लाडू बनवायचे असेल तर नक्कीच गौरी चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला, वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया आणि एवढे पौष्टिक लाडू कसे बनवायचे ते आज आपण बघूया. लहान मुलांनाही आवडेल, मोठ्यांनाही आवडेल, सर्वांनाच घरामध्ये आवडेल असे आज आपण लाडू बनवतोय. तर खूप छान अशी इथे आपल्याली रेसिपी आहे. खूप वेळ नाही लागत, खूप फास्ट होतात. तर चला, वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. थंडी स्पेशल पौष्टिक लाडू बनवायचं काम चालू आहे. तर इथे आपल्याला एक खारी फोडून घ्यायची आहे आणि इकडे उन्हामध्ये लगेच सुकून घ्यायची आहे. अशा पद्धतीने त्याचं पूर्ण बी वगैरे काढून घ्यायचं आणि छान असं खोबरं आणि खारीक फोडून घेतोय उन्हात ठेवायला. उन्हामध्ये सुकली म्हणजे वास वगैरे निघून जातो, वास वगैरे राहत नाही, छान लागते खायला पण. तर अशी फोडून घ्यायची आहे. खारी खोबऱ्याचे लाडू बनवण्यासाठी आपण इथं घेतलेलं सर्व साहित्य, खारीक आणि खोबरं छान असं उन्हामध्ये वाळून घेतलेलं आहे. गूळ घेतलेला आहे अर्धा किलो, काजू बदाम घेतलेले आहे, हवरी घेतलेली आहे, भाजून घेतलेली आहे. हवरीने हाडं मजबूत होतात, त्याच्यासाठी आपल्याला हवरी घालायची आहे. काजू बदामसुद्धा घालणार आहोत. तर इथे गावरान तूप घेतलेलं आहे अर्धा किलो. तर सर्व आपण मिक्सरला बारीक थोडं थोडं दळून घेऊया. खारी खोबरं दळता वेळेस खारी दळत नाही, त्याच्यामध्ये थोडंसं खोबरं मिक्स पाहिजे, तेव्हा मग खारी छान दळल्या जाते. सर्व थोडं थोडं घ्यायचं आहे आपल्याला ते साहित्य. हवरीसुद्धा थोडीशी याच्यामध्ये घालून घेऊया. अशा पद्धतीने थोडं थोडं करून आपल्याला दळून घ्यायचं आहे. गूळ वगैरे सर्व एकत्र घालून घ्यायचं आहे. थोडीशी खारीक आणि खोबरं बारीक होत आल्यानंतर थोडासा गूळ घालून घ्यायचा, म्हणजे छान बारीक दळल्या जातं. आधीच गूळ जर घातला तर मग गूळ खाली चिटकला जातो. आपलं मिश्रण इथं सर्व छान मस्त बारीक झालेलं आहे. अशा पद्धतीने बारीक करून घेतलेलं आहे. याच्यामध्ये आपल्याला तूप घालून घ्यायचं आहे. थोडेसे ड्रायफ्रूट कट केलेले आहे मी इथे, हे घालून घेऊया. मिक्स करून घेऊया छान. मिश्रण छान एकत्र झालेलं आहे. इथे आपल्याला गावरान तूप घालून घ्यायचं आहे. तूप छान मिक्स करून घेऊया. मिश्रण छान एकत्र झालेलं आहे. छोटे छोटे लाडू तयार करून घ्यायचे अशा पद्धतीने. असे सर्व लाडू आपण तयार करून घेऊया. तर इथे आपले सर्व लाडू बांधून झालेले आहेत. तर बघू शकता किती छान असे मस्तपैकी आपल्याला पौष्टिक लाडू तयार झालेले आहे. एकच नंबर असे लाडू झालेले आहेत. खारी खोबरं, हवरी, गूळ, छान असे मस्त लाडू तयार झालेले आहे आपल्यावाले. रेसिपी जर आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबा, म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील. हे लाडू बनवायचे काही एवढे अवघड नाही. तुम्हाला याच्यामध्ये मेथी वगैरे बाकीचं काही टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता, पण मेथी वगैरे मुलं खाती नाही मग मी टाकलेलं नाही आहे, पण तुम्ही टाकू शकता. खूप छान असे आपल्याला इथे थंडी स्पेशल काजू बदाम पौष्टिक लाडू तयार झालेले आहे. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबा, म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील. तर चला, आजच्यासाठी धन्यवाद. भेटूया का पुढच्या नवीन रेसिपीमध्ये.